तर हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप आनंदी असाल. तर एस-सी डेली व्लॉग चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. तर मुलं सकाळी स्कूलला गेली होती आणि हे मुलं स्कूलला गेल्यानंतरचं माझं रुटीन आहे. तर आता सध्या तरी 9, 9:30 वाजलेच असतील. 9 वाजले होते बहुतेक आणि त्यावेळी आता आमचा दोघांचा चहा घ्यायचा राहिला होता, तर मी इथे चहा बनवत होते आणि सकाळी स्वयंपाक वगैरे डब्यांबरोबरच मी आमचा पण स्वयंपाक बनवून ठेवते. कारण की परत-परत तेच कामं मग करायला खूप वेळ जातो. त्याच्यामुळे मग मी सकाळी डब्याबरोबर आमचं जेवण वगैरे बनवून झाल्यानंतर फक्त आमचा चहा वगैरे घ्यायचा राहतो आणि बाकीची कामं राहतात. तर ती मुलं गेल्याच्यानंतर मी उरकून घेते. तर आता इथे त्यांनी अंघोळीला गेलेत. इथे मी त्यांना बोलत-बोलतच चहा करत होते आणि जोपर्यंत चहा होईल तोपर्यंत ना मी बाहेरचा पोर्च झाडून घेते. कारण की मला आता थोडंसं बाहेर जायचं आहे एका कामानिमित्त. त्यामुळे मग म्हटलं आल्यावरती पण जास्त लोड होईल कामाचा, त्याच्यामुळे मी पोर्च वगैरे साफ करून घेते आणि सकाळी उठल्यानंतर ब्रश करताना ना मी झाडाची जी खराब झालेली पाने वगैरे आहेत ना, ती काढून टाकली होती. त्याच्यामुळे इथं खूप करडा पडला होता, माती वगैरे पडली होती. त्यामुळे म्हटलं आधी एक पोर्च क्लीन करून घेऊया, आल्यानंतर घरातली कामंही होत राहतील. तर बघा इथे मी पोर्च पूर्णतः झाडून घेते आहे आणि मग ही पोर्च झाडून घेतल्यानंतर चहा वगैरे घेऊन रेडी होऊन मी परत बाहेर निघून जाईल. म्हणजे बाहेर जायचं आमच्या दोघांनाही. त्यानंतर मग आल्यानंतर बाकीची कामंही होतील. तर हे बघा क्लीन झाल्यानंतर किती छान वाटते, फ्रेश वाटते आणि खरंच घराचं अंगण हे नेहमी स्वच्छ असलं पाहिजे. त्यामुळे आपलं मन नेहमी प्रसन्न राहतं, असं मला तरी वाटतं. तर हाय, हॅलो, नमस्कार. आता आम्ही सगळे दिवस बाहेर एका होतं. तर आता मी रेडी आहे ना, आता मी याच्याने म्हणलं कसं पूर्ण रूममध्ये यासाठीच पसारा पडला आहे खूप जास्त. आता मी निघतोय. झालं का? चला. तर मी जोपर्यंत आवरत होते ना, तोपर्यंत पाणी वगैरे आलं होतं. तर त्यांनी म्हणाले, "मी बाहेरचं धुवून घेतो." आणि पोर्च तर मी सकाळीच क्लीन केला होता, म्हणून पोर्च धुण्याची गरज नव्हती. मी एक दिवस होते आणि एक दिवस धुवून घेते. तर त्यांनी पूर्णतः बाहेरचं अंगण, मोठं अंगण सगळं स्वच्छ धुवून घेतलं. आणि हे बघा आता मी निघालो बाहेर आणि आता हे आमचं आहे ॲग्रोवेटचं दुकान. म्हणजे ह्यांनी नोकरी प्लस बिझनेस करतात. तर आमचा ॲग्रोवेटचा बिझनेस तिथनं येतानाच माझ्या मावशीचं घर होतं, मग आम्ही त्यांनाही भेटून आलो येताना. तरी बघा ही माझ्या मम्मीच्या पाठची मावशी आहे आणि आता मी आली घरी. शोला तेव्हा आली नव्हती, मी शोला यायच्या आधी आले होते. कारण की जी कामं असतात ना, आम्हाला टाईम हाच भेटतो मुलं स्कूलला गेल्यानंतर. तर मुलं यायच्या आधी आमचे ते सर्व कामं झाले होते आणि आम्ही आलो होतो घरी. तर ह्यांनी गेली मला घरी सोडून परत भेटून आणि शोना आली होती. तर इथे शोनाशी बोलत बोलत माझं काम चालू होतं आणि बघा तुम्हाला किती बोलते. सगळं शाळेतलं जे जे घडलं ते सगळं काही सांगते ती आल्यानंतर मला.
तुम्हाला वाटत असेल मी आताच बाहेर आले तर माझे कपडे ओले कसे काय, कारण की आल्या मी कपडे भिजवून म्हणजे कपडे भिजत घालून गेले होते. आल्यानंतर पहिले मी कपडे धुवून घेतले, कारण बाहेर ऊन पडलेलं होतं. कारण ऊन सध्या पाऊस सारखाच पडतो आमच्याकडे, रिमझिम रिमझिम, त्याच्यामुळे ऊन कधीतरी पडते. त्यामुळे मी आधी कपडे धुवून घेतले, कारण ऊन होतं म्हणून म्हटलं पटकन वाळून जातील, त्यामुळे माझे कपडे हे ओले झालेले आहेत. किचन ओट्यावरचा सगळा पसारा हा आवरून झाला होता, तर मी आता किचन ओटा पुसून घेते आहे. तर मी म्हणजे दररोज संध्याकाळीच फक्त ओटा हा धुवून घेत असते. बाकी दिवसभर मी हा ओटा पुसूनच घेते, कारण की त्याच्यावर परत काही ना काही बनतच राहतो किचन ओट्यावरती, आपण काही ना काही बनवत असतो. त्याच्यामुळे मग धुवून घेतला तर ते परत घाण होतं, मग परत धुवून घ्यायचं म्हणजे ते खूप हेक्टिक वाटतं मला. त्याच्यामुळे मी फक्त संध्याकाळी सगळा स्वयंपाक वगैरे झाला, सगळं किचन ओटा क्लीन झाल्यानंतर मी सगळं आवरून घेतल्यानंतरच धुवून घेते. हे बघा, आता माझी सर्व कामं झालेली आहेत.
आता मी जेवण करून घेते. आणि जेवण करतच होते की इतक्या शोनाने फ्रीजमधले कणीस आणून दिले आणि मी मम्मा मला भाजून दे, मला खायचं आहे. मग त्याच्यामुळे आता माझं जेवण झालं आहे. म्हटलं आता चला यांना भाजून देऊया. यांचं खाऊन झाल्याच्या नंतर अर्धा तासच फक्त आराम झाला आणि त्यानंतर लगेचच शिवचा क्रिकेटच्या क्लासला जायचा वेळ झाली. तर आम्हाला त्याला सोडून यायचं होतं. आज शोना काही झोपली नाही म्हणून मी शोनालाही सोबत घेऊन आले. एरवी शोना ही दुपारी झोपलेली असते, त्याच्यामुळे मी पटकन जाऊन येते.